इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ले केलेत। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू येतात तर आकाशात धुराचे लोट पसरलेत। अमेरिकेशी चर्चेदरम्यान इस्रायलने हल्ला केलाय तर इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणवरील हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। एकीकडे अफगाणिस्तान पाकिस्तानमध्येही युद्ध सुरू असताना इस्रायलने आता इराणवर हवाई हल्ले केलेत। याचे पडसादही जागतिक राजकारणात दिसण्याची शक्यता आहे। जागतिक पातळीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। तर अमेरिकेशी चर्चा करत असतानाच इस्रायलने आता इराणवर हल्ले केलेत। इराणच्या राजधानीवर तेहरान इथे हे हल्ले करण्यात आलेत। 2 ते 3 ठिकाणं इथे निशाण बनवण्यात आली आहेत। तर इराणच्या तेहरान इथे हे हवाई हल्ले करण्यात आले। धुराचे लोट सर्वत्र पसरताना दिसत आहेत। आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे इराणमध्ये। त्यामुळे याचे पुढे याचं काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल जागतिक वर्तुळातून। आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी येते। इस्रायलने इराणच्या तेहरान इथे हवाई हल्ले केलेत। काही मुख्य लोकांच्या निवासस्थानाजवळ हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी विशाल सवने आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, इस्रायलने इराणवर हे हल्ले केलेत, काय पडसाद याचे उमटू शकतात? खरं पाहिलं तर आताची माहिती आपल्या हातामध्ये येते त्या माहितीनुसार तेहरानमध्ये खोमेनी यांच्या कार्यालयावरती देखील हल्ला केल्याची एक माहिती जी आहे ती समोर येते। मात्र या कार्यालयामध्ये अर्थात कार्यालयाच्या जवळ तो हल्ला झालेला आहे। मात्र त्या कार्यालयामध्ये वेळेस खोमेनी जे आहेत ते नसल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इस्रायलमध्ये इराणमध्ये संपूर्ण शाळा ज्या आहेत त्या शाळांना सुट्टी दिलेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण एअर स्पेस जी आहे ती रिकामी केलेली आहे तिथली। आणि जे सरकारी कार्यालय आहेत तिथे देखील संपूर्णपणे सुट्टी जाहीर केलेली आहे। युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती संपूर्ण इराणमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण एअर स्पेस बंद केलेली आहे आणि कोणत्याही स्वरूपाचं उड्डाण जे आहे ते इराणच्या हवाई क्षेत्रातून होणार नसल्याची माहिती मिळते। आणि सध्या संपूर्ण इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळते। प्रमुख शहरांवरती काही हल्ले झाल्याची देखील। नक्कीच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।